स्क्रॅच प्रूफ कोणतंही सिरामिक कोटिंग येत नाही. तो एक स्कॅम आहे, फक्त लोकांना विकण्यापूर्वी. जे PPF आहे ते चालू होतं 50,000पासून 45,000पासून, सगळ्यात स्वस्त लोकल क्वालिटी. एक मायक्रोफायबर, त्याला एका डिरेक्शनला वाईप करा, धूळ फक्त. हे नका करा. टेफ्लॉन हा एक शब्द आहे जो XYZ कंपनीने काढलेला, मार्केटमध्ये आणले. स्वस्त पण आहेत, मी असं ऐकलंय, मी बघितलं नाही अजून प्रत्यक्षात. कारण मी पण चौकशी करत होतो. खूप स्वस्त पण आहे, खूप महाग पण आहे. असे काही डिटेलर्स आहेत. 300 रुपयाची 400 रुपयाची बॉटल मागवलेली आहे Amazonवर, 20 ते 25,000 रुपये. तुमच्या माध्यमाने सगळ्यांना सांगतोय, जेव्हा बाईकवर PPF लावाल, त्याची कोणताही डिटेलर तुम्हाला वॉरंटी देत असेल, ती वॉरंटी PPFची असते. बाईकवर PPF लागल्याची काही वॉरंटी नसते, कारण की PPF इज नॉट मेंट फॉर बाईक. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राममध्ये मनापासून स्वागत आहे. लास्ट ब्लॉग तुम्ही मला पाहिलं नसेल, नक्कीच पहा. आपण आपला हार्ली X440 वर केलं होतं PPF, तर तिकडे पूर्ण डिटेल तुम्हाला दिलं आहे. PPF कसं होतं, काय होतं वगैरे, आणि प्लस किती कॉस्टिंग वगैरे तुम्हाला तिकडे सांगितली होती. तर ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे PPF आणि सिरेमिक कोटिंगबद्दल काही माहिती. म्हणजे कसं आहे ना, PPF आणि सिरेमिक कोटिंगचे ना खूप स्कॅम चालतात, लोकांना पण फसवलं जातात. तर आपलं ते पूर्ण मिथ्स वगैरे आपले क्लिअर होणार आहे. इकडचे ओनर जे आहेत मिस्टर मॅडी, तर ते आपल्याला समजून सांगतील की PPF काय असतं आणि सिरेमिक कोटिंग काय असतं, या डिफरन्स काय असतो आणि कुठे काय लावायला पाहिजे, हे तुम्हाला हे पूर्णपणे डिटेलमध्ये सांगतील. तर आता आपण व्हिडिओला सुरू करूया. अगोदर आपण मिस्टर मॅडीना भेटूया. तर आपल्याबरोबर आहे इकडचे ओनर मिस्टर मॅडी. नमस्कार. तर हे तुम्हाला सांगतील पूर्ण डिटेलमध्ये की आपण कुठचं केलं पाहिजे, PPF, सिरेमिक कोटिंग का अगोदर टेफ्लॉन कोटिंग पण करायचे वगैरे. तर सर्व डिटेलमध्ये हे तुम्हाला सांगणारच आहेत. तर सर, सर्वात अगोदर म्हणजे आपण माझ्या गाडीवर तरी काय केलं पाहिजे सांगा तुम्ही. तुमच्या गाडी बघा, बाईकवरती कोणतीही गाडी घ्या, सिरॅमिक आणि PPF हे 2 ऑप्शन्स असतात. पण PPF हे कधीच बाईकसाठी बनलेलं नव्हतं. हे कंपन्यांनी जे काढले ते फक्त कारसाठीच आहे. ओके. पण त्याचं प्रोटेक्शन जे असतं ते सिरॅमिक कोटिंगपेक्षा काही गोष्टींमध्ये खूप चांगलं असतं. कारण की सिरॅमिक कोटिंग कधी तुमच्या ओरिजिनल पेंटला स्क्रॅचेस आणि स्वॉलमार्कपासून वाचवू शकत नाही. सिरॅमिक कोटिंग आपल्या स्टुडिओमध्ये करायला, त्यांचा बिझनेस करायला आजचे खूप सारे लोकल डिटेलर्स तुम्हाला सांगतील, सर सिरॅमिक कोटिंग लगवा लो, स्क्रॅचेस नाही आएगा. असा कोणताही प्रकार नसतो. स्क्रॅच प्रूफ कोणतंही सिरॅमिक कोटिंग येत नाही. तो एक स्कॅम आहे, फक्त लोकांना विकण्यापुरतं आहे. तुम्हाला जर सिरॅमिक कोटिंग करायची असतील तर त्याचे 3-4 फायदे आहेत. पण त्याच्यात स्क्रॅच प्रूफ असं वगैरे काही नसतं. तुम्ही एका हद्दीपर्यंत बोलू शकता स्क्रॅच रेजिस्टंट. कारण की सिरॅमिकचा अर्थ असतो ग्लास. तुमच्या गाडीवरती ग्लासची SiO2ची एक कवर येतो, एक लेअर येते. त्यामुळे जे काय व्हायचं ते त्या लेअरवरती होतं काही प्रमाणात, काही मायक्रॉनसाठी. पण त्याचा जो मेन फायदा असतो, तुम्ही गाडी वापरलीत की गाडी उन्हात चालणार आहे, उन्हात उभी राहणार आहे, रस्त्यावर उभी राहणार आहे. कमीत कमी मुंबईचा प्रश्न घेतला तर सो उन्हामुळे जो हीट होऊन तुमचा लेकर आणि तुमचा पेंट, तो लेकर उन्हामध्ये जो तुमचा फेंट होणार होता, पातळ होणार होता, फाटणार होता, जो पेंट फेंट होणार होता, हे सगळं अवॉइड होतं. कारण की काच इज हीट रेजिस्टंट. ठीक आहे. दुसरी गोष्ट, काचेची लेअर बाईकवरती किंवा कारवरती आल्यामुळे काच इज ऑल्सो वॉटर रिपेलेंट. त्याच्यामुळे 100% तुमचं व्हेकल हायड्रोफोबिक होतं. थर्ड, काच इज तुमची काच जी असते ती लॅबॉरेटरीजमध्ये का यूज करतात, कारण की इट इज ऑलमोस्ट हायली केमिकल रेजिस्टंट. ठीक आहे. त्यामुळे हार्ड वॉटर स्केल, जे तुमचं रोजचं यूज होणारं पाणी असतं, जे आपण पाणी यूज करतो, आपण बिस्लरीचं पाणी तर वापरत नाही, तर ते जे पाणी असतं ते खराब असतं. आपण जे डिझेल वॉशेस करतो तर ते डिझेल गाडीच्या पेंटवरती राहतं. ते गाडीच्या पेंटवरती राहिल्यामुळे जेव्हा ते उडतं तेव्हा खूप सारा लेकर तुमचा घेऊनसुद्धा जातं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा डॅमेज जे होतं ना पेंटला, हे सिरॅमिक कोटिंगमध्ये वाचवलं जाऊ शकतं. कारण की काच ह्या सगळ्यापासून अवॉइड करते डॅमेज होणं. आता जर तुम्हाला कोण हे सांगत असेल की ह्याच्यामुळे स्क्रॅचेस अवॉइड होतात, नाही, ह्याच्यामुळे स्क्रॅचेस अवॉइड होतात. सो सेकंड असतं PPF, पेंट प्रोटेक्शन फिल्म. नावातच त्याच्या सगळं काही आलं. प्रॉब्लेम आहे की हे गाडी 4 व्हीलरसाठी बनले, हे कधी बाईकसाठी बनलंच नव्हतं. का? कारण की 4 व्हीलरला दरवाजे असतात, रूफ असतं, बोनेट असतं. दॅट इज एव्हरीथिंग इज अ प्लेन सरफेस. ती प्लेन सरफेस असल्यामुळे त्याच्यावरती PPF चिकटवलं जाऊ शकतं आणि ते लॉक केलं जाऊ शकतं एजेसला. पण बाईक्सच्या बाबतीत तसं नसतं. बाईकला कर्व्स असतात, एजेस असतात. आता हे सगळं असल्यामुळे PPFचं जे ॲप्लिकेशनचा जो मेथड आहे ना, तो एकदम स्टँडर्डवाला आपल्याला बाईक्सवरती कधी अप्लाय करता येत नाही. तो असं समजा आपण आपल्या जुगाड, तो कस्टमरची डिमांड आहे
आमच्याकडे PPF आहे, सो आम्ही जुगाड करून लावतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये नुकसान असं काहीच नसतं. जे PPFचं काम आहे ते PPF करतं. पण एक गोष्ट असते, आता जेव्हा गाडीवर लागतं PPF, अख्खा दरवाजा आहे तो मग एका PPFमध्ये एका स्ट्राईपमध्ये लागतो. बरोबर. पण जेव्हा बाईकवर असतं तर कुठूनही करा, लॅमिनेशनचा पण एक प्रकार असतो. बरोबर. पण त्याला कधी आम्ही पेंट प्रोटेक्शनमध्ये आम्ही कन्सिडर करत नाही. ॲटलिस्ट माझ्यासारखे जे ऑथोराईज फक्त ते कव्हर असतं एक प्रकारे. आम्ही ऑथोराईज डिटेलर्स जे आहोत जेवढे पण, हां. तर आमच्यासाठी दॅट इज नॉट अ प्रोटेक्शन. बरोबर. ते असं आहे की आम्ही टाकलंय, लावून चिटकवून दिलेलं आहे. बरोबर. पण जो पेंट प्रोटेक्शन फिल्म जे काम करतं ते कधी लॅमिनेशन नाही करू शकत. सो पेंट प्रोटेक्शन फिल्मचं कसं असतं, तुम्हाला बिकॉज एक्सटर्नल लेअर येते तुमच्या कलरवरती, त्याच्यामुळे पाणी डिरेक्ट हीट नाही होऊ शकत, हीट डायरेक्ट हे होऊ नाही शकत आणि केमिकल्स पण अफेक्ट नाही. तर सिरामिकचे सगळे फायदे आले. पण एक्स्ट्रा जो फायदा आहे, जे PPF सिरामिकपेक्षा इतकं महाग असतं, 4 व्हीलरमध्ये जाल तर एक 15-20 हजार, आजकाल तर 10,000 वाले पण सिरामिक कोण लावून देतात, स्वस्तवाले. पण जे PPF आहे ते चालू होतं 50,000पासून 45,000पासून, सगळ्यात स्वस्त लोकल क्वालिटीचं कारसाठी. सो एवढा मोठा जो डिफरन्स असतो तो ह्याच्यासाठी असतो, कारण की जसं तुम्ही मोबाईलवरती स्क्रॅच गार्ड लावता, टॅम्पर्ड ग्लास लावता, एक्सटर्नल लेअर येते, त्याच्यामुळे अख्खी जे काय स्क्रॅचेस यायचे ते तुमच्या स्क्रॅच गार्डवरती येणार, तुमच्या फोनच्या स्क्रीनवरती नाही. तसंच गाडीवरती पण असतं. जेवढे पण स्क्रॅचेस आणि डॅमेजेस जे होणार आहेत हे सगळे तुमचे PPFच्या वरती येतात. एका लिमिटच्या नंतर तुम्ही ते PPF काढू शकता आणि दुसरा लावू शकता. फायदा काय झाला, कंपनीचा दिलेला पेंट, जी कंपनीची पेंट प्रोसेस असते ओरिजिनल, ती तुम्ही वाचवली, ती तुम्हाला तो पेंट रिस्टोर म्हणजे तुमचा एक मेंटेन राहिला. आणि तुम्हाला खर्च कसला आला, फक्त PPFचा. त्यासाठी तुम्हाला तुमची टाकी खोलायला लागली बाईकची किंवा कारची, दरवाजे खोलायला लागले पेंट करायला. जो काय पेंट डॅमेज होता तो PPFला झाला. ठीक आहे. सो तो सगळ्यात मोठा फायदा असतो की तुम्ही कधीही हे रिप्लेस करू शकता. ह्याच्यात पण खूप साऱ्या क्वालिटीज असतात. म्हणजे एकदम लोकलपासून घेऊन तुम्ही खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत, आता ब्रँड्सचं आपण नाव घेत नाही, पण खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे आता PPFचा अजून एक खूप मोठा फायदा असतो. खूप सारे जे आत्ताचे नवीन PPF येतात ना, त्यांना सेल्फ हिलिंगची क्वालिटी ऑलरेडी असते. त्यामुळे जे स्वॉलमार्क्स, गोल गोल वगैरे लाईट येणार असतात ना, ते सगळे ऑलमोस्ट रेजिस्ट होऊन जातात, अवॉइड होऊन जातात. तर त्यामुळे जो तुमच्या गाडीचा ग्लॉस आहे ना, तो कॉन्स्टंट राहतो. जेवढी तुम्ही चांगली मेंटेन कराल गाडी, तुमचा एकदम असं नाही की मेंटेन म्हणजे काय रॉकेट सायन्स करायचं आहे. एक मायक्रोफायबर, त्याला एका डिरेक्शनला वाईप करा, धूळ फक्त हे नका करू, फक्त एका डिरेक्शनला धूळ खेचून घ्या, झाली गाडी मेंटेन. तर हा लॉंग टर्म फायदा असतो PPFचा. तर सिरामिक आणि PPFमध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच आहे आणि त्याच्यामुळे PPF हे इतकं महाग जातं. आणि टेफ्लॉन कोटिंग पण आधी करायचे लोक, बघा आता कोण करत नाही. हां, बघा टेफ्लॉन हा एक शब्द आहे जो XYZ कंपनीने काढलेला, मार्केटमध्ये आणलेला. जर तुम्ही टेक्निकली बघायला जाल तर टेफ्लॉन कोटिंग कधी येतं, जेव्हा आपण कशाचा तरी कोट चढवतो आणि त्याच्यामध्ये तुमचा त्याच्यामध्ये वॅक्सने पॉलिश करतात गाडी, वॅक्सने. हां, आजच्या डेटला पॉलिमर कोट वगैरे येतात, त्याच्याने कोटिंग होते, बारीकशी का होईना पण कोटिंग होते. पण जे तुम्ही टेफ्लॉनचं वगैरे बोलताय ना, त्याच्यामध्ये वॅक्स पॉलिश जे लावायच्या आधी हाताने, तेच मशीनवरती टाकून लावून चमकवून द्यायला लागले गाडी. आणि लोकांना कसं आहे, लोकांना कळत नाही, लोकांना कशाशी मतलब असतं, अरे मेरा गाडी चमक आहे, माझी गाडी चमकते. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला कंपनी जेव्हा सांग टेफ्लॉन कोटिंग, सो टेफ्लॉन कोटिंग इज नॉट अ टेक्निकल वर्ड. ठीक आहे. सो हां, तुम्हाला असं समजा की जर तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत समजायचं, तुमची गाडी तुम्हाला पॉलिश करून मिळते. हां, बस पॉलिश करून मिळते. सिरामिक कोटिंग असतं, PPF कोटिंग असतं, पॉलिमर कोटिंग, असे ह्या सगळ्या कोटिंग असतात. नॅनो सिरामिक्स येतात, आता सेल्फ हिलिंगवाले येतं, माझ्याकडे सेल्फ हिलिंगवाले प्रोडक्ट्स आहेत. सो पण तुम्ही जर बोलाल की एक प्रकारचा कोट आहे टेफ्लॉन कोटिंग, तर ॲटलिस्ट पर्सनली आय डोंट बिलीव्ह इट दॅट इट्स अ कोटिंग. माझ्यासाठी ते गाडी पॉलिश केलेलं आहे. बस तुम्हाला गाडी, कस्टमरना गाडी चमकण्याशी मतलब असतो, गाडी पॉलिश करून छान चमकवून देतात. सो दॅट इज वॉट इट इज. आणि तर आपल्या गाडीवर काय करतो म्हणता तुम्ही? तुमच्या गाडीला तुम्ही टँक बॅग लावून ट्रॅव्हल करता, ब्लॉगर आहात, थोडीशी कमी काळजी राहावी तुम्हाला गाडीची, म्हणून मी तुमच्या गाडीला PPFच सजेस्ट केलं आहे. आता तुमचा जेव्हा आपण गाडी आत घेऊ तेव्हा तुम्ही आय थिंक शूट करालच. त्याच्यामध्ये तुम्हाला टाकीचे ते स्वॉलमार्क्स आणि स्क्रॅचेस जे टँक बॅगमुळे आलेले आहेत ते दाखवता येतील. आणि मग जेव्हा संध्याकाळपर्यंत वगैरे आपली गाडी PPF करून होऊन जाईल तेव्हा तुम्हाला आफ्टरचा व्हिडिओ पण मिळेल. तर तेव्हा तुम्हाला कळेल की फरक काय आला. किंवा मग थोड्या दिवसानंतर जेव्हा तुम्ही परत टँक बॅग वगैरे लावाल, तर समजा आता 10 येत होते ना, तर कदाचित 1 किंवा 2 येतील. सो दॅट इज द ओनली डिफरन्स. मी तुम्हाला कधी हे नाही बोलणार, एक डिटेलर, मी एक ऑथोराइज डिटेलर आहे IDAचा. सो मी तुम्हाला कधी हे नाही बोलणार की
तुमचा जो टँक आहे ना 100% स्क्रॅच प्रूफ झाली असं नाही आहे, बरोबर. बट इट इज अ लॉट मोर स्क्रॅच रेजिस्टंट ना पहिल्यापेक्षा. या. ओके. आणि इथं कॉस्टिंग कशी असते सिरेमिक कोटिंग आणि आपलं याचं? सो सगळेजण आजच्या डेटला वेगवेगळे बिझनेस वाढवायला वगैरे वेगवेगळे कॉस्टिंगने देतात. बरोबर. खूप स्वस्त पण आहेत. मी असं ऐकलंय, मी बघितलं नाही अजून प्रत्यक्षात. ऐकलंय कारण मी पण चौकशी करत होतो पीओटीना. खूप स्वस्त पण आहे आणि खूप महाग पण आहे. हां, सो म्हणजे मी असं ऐकलं की 5,000 आणि 10,000 वगैरे करून देतात. सो काही महिन्यांपर्यंत दिवाळीपर्यंत माझ्याकडे जी सगळ्यात स्वस्तातली कोटिंग होती ती होती 20,000 ते 22,000ची फॉर कार्स. आणि फॉर बाईक्स माझ्याकडे सगळ्यात स्वस्तातली जी आजपर्यंतची आहे ती 4,000 पासूनच चालू होते. सिरेमिक कोटिंग. हां, त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. 9H असतं, 10H असतं, ग्रॅफाईन कोटिंग असतं, सेल्फ फिलिंग असतं, बरेच प्रकार येतात आजच्या डेटला. तर ते प्राइस वाढत जातो. हां, सिरामिक कोटिंगमध्ये. हां, सो पण कसं असतं आता कॉम्पिटिशन वाढलं आहे त्याच्यामुळे आधीचे कसं होतं लोकांना असं वाटतं की कसं असतं तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जाल किंवा कोणत्याही डिटेलरकडे जाल ना तर ते लोक तुम्हाला सांगतात हम आपको सिरामिक कोटिंग करके देंगे. प्रोडक्ट सांगणार नाहीत मोस्टली. बरेच लोक आहेत जे सांगत नाहीत प्रोडक्ट. काही लोक सांगतात, मी सांगून देतो माझं प्रोडक्ट कोणतं आहे ते. आता त्याच्यात पण फरक कसा असतो माहिती आहे. असे आता मी नाव नाही घेणार कॉम्पिटिशनचं, पण असे काही डिटेलर्स आहेत ज्यांनी कस्टमरना ॲमेझॉनवरनं 300 रुपयाची 400 रुपयाची बॉटल मागवलेली आहे ॲमेझॉनवर. आणि त्यांना ती बाटलीने सिरामिक कोटिंग लावून दिले. चार्ज किती केलेत? 20,000 ते 25,000 रुपये. बापरे. प्रॉब्लेम ह्याचा नसतो की तुम्ही चार्ज किती करताय. ठीक आहे, ते स्किल आहे, त्याचे पैसे घ्यावेत, माणसाने घ्यावेत त्याच्या स्किलचे. द प्रॉब्लेम इज ज्या ग्रेडेड प्रोडक्ट्स असतात ना ते ग्रेडेड प्रोडक्ट्स इतक्या स्वस्तात येत नाही. आता जे मी तुम्हाला 400 रुपयाची 300-400 रुपयाची बॉटल सांगितली ती 30 ml असते, आपलं 50 ml असते. माझी जी बॉटल असते ती 30 ml 17,000 रुपयाला येते. सो हा जो 400 आणि 17,000चा जो फरक आहे तो ग्रेडचा असतो. म्हणजे मी हे नाही कधी तुम्हाला सांगू शकत की क्वालिटी कोण कशी देईल तुम्हाला, कारण की डिटेलर तुम्हाला गाडी चमकण्याची मतलब असतो. तुम्ही गाडी डिलिव्हरी घेता आणि जाता, तुम्ही हे नाही बघत कोणता ग्रेड लावलाय काय लावलाय. तर त्याच्यामुळे माझ्याकडे एक पद्धत आहे, जेव्हा पण मी सिरामिक करतो मी फायर टेस्ट आणि वॉटर टेस्ट करून दाखवतो कस्टमर्सला, सो दॅट त्यांना एक तसल्ली म्हणजे मनाचं समाधान मिळावं की बाबा माझे माझ्या गाडीचं. कारण की सिरामिक कोटिंग लावले की नाही लावले तुम्हाला कधी कळू नाही शकत, कारण की ते कलरवर मिक्स होतं. गाडी चमकल्यावर तुम्ही बोलू नाही शकत की सिरामिक लावले की नाही लावले. त्याच्यामुळे असे बऱ्याच ठिकाणी स्कॅम्स होतात. कस्टमर्सना ह्याचं नॉलेज नसल्यामुळे त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात आणि कधी कधी फक्त गाडी पॉलिश करून देतात, लोक पॉलिश करून देतात. आणि राहिला प्रश्न PPFचा. PPF तुम्ही जे लावाल, आता माझ्याकडे जे सिरामिक्स आहेत ते 12-15 हजार पण मी पकडले सगळ्यात स्वस्तातले, जे डीलर्सना ऑफर करतो मी. कस्टमर्सना तेवढे ऑफर नाही होत. डीलर्सकडनं खूप सारा क्वांटिटी येते त्याच्यामुळे त्यांना ते मॅनेज होतं त्यांच्याबरोबर. बाकी ते जे सिरामिक कोटिंग आहे ना तुम्ही लावाल त्या पद्धतीचे आहेत. 60,000पर्यंतचे पण सिरामिक कोटिंग जातात, 60,000 रुपीजचे. आता तुम्ही PPFवर याल ना तर पकडा ज्याला ब्रँड नसतो, ज्याला काय नसतं, जे मी तुमच्या बाईकला सांगणार आहे, सजेस्ट करणार. कारण की बाईकवरती महाग PPF स्वस्त PPF लावून काही फायदा नाही, कारण की इट इज नॉट मेंट फॉर बाईक्स. मग उगाच कशाला 20,000 आणि 15,000 रुपये घालवायचे. तर PPFमध्ये जे कारसाठी चालू होतं पकडा 45-50,000 पासून ॲप्रॉक्सिमेट चालू होतं. पण त्याची काही रेंज नाही आहे सर. मॅक्स लिमिट त्याची 3.5 लाख पण जाऊ शकतो, डिपेंडिंग ऑन व्हॉट PPF. खूप मोठे ब्रँड्स आहेत, खूप डिफरंट टाईपचे PPFs असतात आणि कस्टमरच्या बजेटवरती असतं. कारण की कोणीही मारुतीवाला किंवा असा कोणताही असेल तो 3.5 लाखाचा PPF लावताना 4 वेळा विचार करेल. तसं आहे. हां, ते तसं आहे. तर त्याच्यामुळे मग हे जे मोठ्या लक्झरी व्हेकल्स असतात, प्रीमियम व्हेकल्स असतात, ते लोक खूप सारे PPF घेतात. त्यांच्यामध्ये फरक एवढाच असतो, 10-10, 12-12 वर्षाची वॉरंटी मिळते. कोणतेही PPF लावा. हा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की जर एकदम वाईट गाडी वगैरे असेल ना तर थोडाफार पिवळटपणा हा येतोच. जर साधं PPF लावलं असेल तर हा फरक असतो छोटा मोठा. आता जर तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे मी तेवढं माझी रिस्क घ्यायला तयार आहे तर सिरामिक आणि PPFमध्ये माणसाने नेहमी PPFच सिलेक्ट करा. कार असू द्या किंवा बाईक असू द्या. कारण की लोकांना जे प्रोटेक्शन पाहिजे असतं ना ते सिरामिकचं प्रोटेक्शन नको असतं, लोकांना PPFचं प्रोटेक्शन. कारण की लोकांना काय वाटतं माझ्या गाडीवर स्क्रॅचेस नाही हवे. सगळ्यात मेन गोष्ट तीच असते. लोकांना असं वाटतं की माझ्या गाडी कशाला येतात लोक. सिरामिक कोटिंग
जर मी त्यांना आता जे तुम्हाला समजवलं व्हिडिओमध्ये, तर ते तुमचं जर सिरामिक कोटिंगचं मी तुम्हाला आता समजवलं तर तुम्ही लावून घ्याल सिरामिक कोटिंग, की बाबा माझी गाडी उन्हा पावसाळ्यात काय नाही होणार गाडीला, एकदा सिरामिक लावलं की माझ्या गाडीचा कलर तरी फेड नाही होणार. पण मग लोकांना ते कलर फक्त फेंट होण्याशी मतलब नसतं, लोकांना याच्याशी पण मतलब असतं की माझ्या गाडीवरती जेवढे होईल तेवढे कमी स्क्रॅचेस आले पाहिजेत, मला रिपेंट नाही करायला लागली पाहिजे. बरोबर. सो जेव्हा असं असेल तेव्हा PPF मी सजेस्ट करतो. फक्त एवढंच आहे, आणि आज तुमच्या माध्यमाने सगळ्यांना सांगतो आहे, जेव्हा बाईकवर PPF लावाल त्याची कोणताही डिटेलर तुम्हाला वॉरंटी देत असेल, ती वॉरंटी PPFची असते. बाईकवर PPF लागल्याची काही वॉरंटी नसते, कारण की PPF इज नॉट मेंट फॉर बाईक्स. ते कार्ससाठीच बनवलं गेलेलं. बाईक्सवरती ते कट करून आम्ही एजेसने लावतो. आता तुमची ही टाकी अशी हार्लीची समजा अशी आहे, तर आम्ही जो त्याला टर्न करणार तिथेच त्याचं जे ॲप्लिकेशन मेथड आहे ना, जे ओरिजिनली असायला पाहिजे होतं ते चेंज झालं. बरोबर. इट इज नॉट सपोज टू टर्न, PPF इज नॉट सपोज टू टर्न अँड स्टिक ॲट कर्व्स अँड एजेस. त्याच्यामुळे मग आम्ही जेव्हा ते बेंड करतो आम्हाला ते कट करायलाच लागतं, नाही तर एअर पास कुठं होणार. बरोबर. जर एअरच पास नाही झाली तर आम्ही ते चिकटवणार कसं. त्यामुळे तुम्हाला आता असे काही आहेत, माझ्याकडे अजूनपर्यंत तेवढं स्किल नाही आहे की मी असे बघितलेत, पण ज्यांच्याकडे त्यांनी 2 पीसमध्ये PPF लावलं, 2च पीसमध्ये. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग, आणि सगळ्या बाईक्सना होत नाही ते. मोस्टली युजली तुमच्या गाडीला 3 पीसमध्ये PPF लागेल. जर तुम्हाला कोणी सांगितलं की 1 पीसमध्ये PPF लागेल तर तो तुम्हाला लॅमिनेशन लावून देणार मोस्टली. हे मी आत्ताच सांगतो तुम्हाला. असं नाही आहे की 100% तो तेच करेल. आता कारण की मला कधी वाटलं नव्हतं की मी 2 पीस झालेलं पण बघेन एका बाईकवर, एका कॉम्प्लिकेटेड बाईकवर मी 2 पीस बघितलेला. बँगलोरचा डिटेलर होता तो. सो अशा गोष्टी आहेत, असं नाही की नाही आहेत, असे डिटेलर्स आहेत मार्केटमध्ये. जर माझी गोष्ट कराल तर मी युजली सेफ साईड राहायला काही रिस्क न घेता मी 3 पीसमध्ये मी PPF लावतो. ओके. तर PPF बाईकची कॉस्टिंग तरी अराउंड 5-6 हजार सुरू होते. हां, चालू होते. माझ्याकडे जी होते ना ती अराउंड 6,500 पासून चालू होते. त्यात पण डिपेंड लेवल्स वगैरे असतात. लेवल असतात. मी सजेस्ट करत नाही. माझ्याकडे 10,000चा पण PPF आहे, 15, पण मी बाईकला सजेस्ट करत नाही. बरोबर. बाईकला तुम्ही महाग PPF बघा. बाईक ही एकदम मराठी भाषेत बोलायला गेलं रखडण्याची गोष्ट. आपल्याला रोजच्या म्हणजे रोजच्या यूजसाठी लागतं. कारच्या बोनेटवर येऊन कोण बसणार नाही, पण बाईकवर 10 जण बसतात. सगळ्यांना स्वतःची बाईक नाही, पण दुसऱ्यांची बाईक पुसायची जाम हे असते एकदम, की बाबा बाईक दिसली लिहिणार त्याच्यावरती, आणि काय नावं लिहितील, फडकी मार. मग आपली बाईक अशी रखडली जाते. भाजी आणायला पण बाईक, अंडी आणायला पण बाईक घेऊन जातो आपण. जे बाईकर्स असतात त्यांना मग एकदा बाईकची सवय लागली की सगळीकडे बाईक. मग तेव्हा जो रखडणारा जो आपला वापर असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही महाग PPF लावा, थोडाफार चेंज होईल, थोडाफार. पण ते जे असतं ना एक्स्ट्रीम पैसे वाढून मग आपल्याला असं वाटतं पैसा वसूलवाला चेंज नाही आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेन जेव्हा बाईकला PPF लावाल, फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की PPF लागतं, लॅमिनेशन नाही. जर PPF लावायला गेलं तर PPFच लागतं. बाकी ही क्वालिटी ते त्याच्यात पडू नका. एकदम सिम्पल गोष्ट. आणि कधीच ह्याची अपेक्षा करू नका की जर तुम्ही एक नॉर्मलवालं साधं PPF लावता ना तर ते कधी पिवळं पडणार नाही. ओव्हर द टाईम केमिकल्स आणि ते थोडंफार पिवळं पडणारच. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणता डिटेलर हे सांगत असेल, हां खूप मोठे असे ब्रँड्स आहेत, ऑफकोर्स मी ब्रँडची नावं यूट्यूबवरती घेऊ नाही शकत, पण असे ब्रँड्स आहेत ज्यांचे 12-12, 10-10 वर्षांची नॉन येल्लोईंगची वॉरंटी असते, ते लावलेत तुम्ही तर ठीक आहे. फक्त एवढंच की असं वैयक्तिक मत माझं असं आहे की इतका महाग म्हणजे 20,000 रुपये एका टँकसाठी घालणं is not worth. You can get that tank painted 4 times in that. So that is not worth. 15-15, 20-20 हजाराचा जो पॅच लावणं महाग, सेल्फ हिलिंगवाला जे PPF येतात ते लावणं इज नॉट वर्थ. तसं चेंज करायला लागेल. हां, आता आपण केलं की परत चेंज करायला लागेल असं काय करायचं? तुम्ही जसं मेंटेन कराल हे त्याच्यावरती आहे. मी असे नेहमी कपडा मारायचा. बघा सिम्पल मी तुम्हाला आज मेंटेनन्सची ट्रिक सांगतो. 2 मायक्रोफायबर असावेत आपल्याकडे. बरोबर. एक ओला फडका मारला. बघा PPFने ना खूप मेंटेनन्स कमी होतो पेंटचा. नुसता ओला फडका किंवा पाणी पण मारलं आणि मग सुक्या फडक्याने, फक्त एवढंच की एका डिरेक्शनला पुसायचं. तुम्हाला गाडी घासायची गरजच नाही आहे, आणि साबण वगैरे शॅम्पू लावायची गरज नाही. बिंदास लावू शकतो. ओके. ह्या सिरॅमिक लावा किंवा PPF लावा. आता PPFला कसं असतं, जास्त प्रेशर वॉश न मारलेला चांगला. कारण की आपल्याकडे कट्स असतात, एजेस असतात, त्याच्यात पाणी जाऊ शकतं. बरोबर. तुम्ही टँक बॅग लावता, त्या टँक बॅगमुळे काढताना घालताना कदाचित एजेसवरनं कॉर्नरवरनं PPF निघू शकतो. दॅट थिंग्स यू हॅव टू टेक केअर. ओके. पण बाकी जे आहे ना पुसण्याचं वगैरे जे बोलता ना तुम्ही,
PPFला पुसणं हे खूप सोपं असतं. ओला फडका आणि सुका फडका बस एवढंच आहे. तेवढंच करा. बाकी काहीच नाही. आणि मायक्रोफायबर्स. Okay. आता मायक्रोफायबर्स पण का असतात? मायक्रोफायबर्स ना तुमच्या डस्टला आहे ना असं हे सक्शन कसं असतं Okay. तसं खेचून आपल्याकडे घेतं. खेचून घेतं. ओके. आता लोक काय करतात, मी फडका मारला मग परत तीच धूळ त्या पेंटवर बरोबर. ती नका करू. बरोबर. एकदाच साधा तो हे करायचा. तुम्ही समजा PPF नाही केलंय, समजा तुम्ही सिरामिक नाही केलंय, पण तुम्हाला तुमची गाडी मेंटेन करायची चांगली, एवढंच सिम्पल गोष्ट फॉलो करा की फडका मारताना एका डिरेक्शनला वाईप करा. ओके. स्वॉल मार्क्स गोल 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 येणार नाहीत. जर ते नाही आले ना तर तुमच्या गाडीची शाईन तशीच राहील. आणि साहेब थँक्यू सो मच. मी खूप छान इन्फॉर्मेशन दिलं आहे. एवढं इन्फॉर्मेशन पहिल्यांदा ऐकलं. PPF सिलिकॉन एवढं फरक असतो, काय काय गोष्टी असतात ते. खूप बरं वाटतं. थँक्यू.